कोणी 20% काम करते, कोणी 60% काम करते, कोणी 40% पगारावर काम करते. या लोकांना 100% पगार आज नाहीये. आणि जर उपाशी पोटी वर्गात उभा राहून माझा शिक्षक शिकवत असेल तर त्याची मानसिकता काय असेल याचा विचार शासनानं करणं गरजेचं आहे. पण आज शासन याकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष करतंय. आपण म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करतंय. हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शिक्षक सेलचा संवाद मेळावा संपन्न. परभणी शहरामध्ये प्रथमच शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेल व मराठवाडा विभागातील नवनियुक्त अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या वतीने शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी हा मेळावा परभणी शहरामध्ये भव्य स्तरावर संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील समस्या, आव्हाने व मागण्या डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षक बांधवांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मास्तराला पगारले झाले. तू काय बघितलं रे दादा येऊन आमचं? तू काय येऊन पाहिलंस आमचं? तू येऊन काय बघितलंस? आमचं काय कुटुंब बघितलं? काय आमची पगार बघितली? काय आमचं तू काम बघितलंस? पण हे आम्ही सांगायचं कोणाला? आमचा शिक्षक बिचारा सोमवार ते शनिवारी खालीमान घालून काम करतो, रविवारी कुटुंबासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून ह्या भानगडीत पडत नाही, ह्या कुटाण्यात पडत नाहीत. म्हणून आमचा राजकारण विषय नाही, आम्हाला तो करायचा नाही. फक्त आमच्या एवढ्या मागण्या ज्या आहेत हे न्याय मागण्या आहेत आणि त्या आपण सर्व पूर्ण कराव्या म्हणून आम्ही या संघटनाचा कुटाणा केलाय. नाही तर आम्हाला ह्या गोष्टी करायची गरज नाही. या प्रसंगी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्व शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. दुर्दैव आहे की हे सरकार शिक्षकांच्या बाबतीत आणि शिक्षणाबाबतीत अजिबात गांभीर्याने हे प्रश्न मांडत नाहीये किंवा मांडले तरी ते इलेक्शन सीमित असे असतात. पण मला वाटतं की आजच्या तुमच्या या चर्चेतून खूप चांगली चर्चा दिवसभरात झाली असावी. त्याच्यातून तुम्ही काही सूचना दिल्या तर आपलं सरकार आल्यानंतर, ज्याला काही फार दिवस राहिलेले नाही आहेत, याच्यात जातीने लक्ष घालून या पूर्णपणे म्हणजे या सगळ्या शिक्षण संस्था, शिक्षण चालक आणि शिक्षक ह्याच्या सगळ्यामध्ये जो स्टुडंट आहे, जो विद्यार्थी आहे, तो केंद्रबिंदू ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करण्याची गरज आहे. प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या, समस्यांचा लेखाजोखा प्रास्ताविकातून मांडला. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचा लेखाजोखा मांडून शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. समान काम समान न्याय असेल किंवा महसूल खात्याला ती गोष्ट लागू आहे, आरोग्य खात्याला ती लागू आहे, मग शिक्षण खात्याला का नाही? हाच आमचा भाबडा प्रश्न या शासनाला आहे. म्हणून आम्हाला या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे की आमची जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी, आम्हाला मोडतोड नको आहे. त्याच्यात जशी आहे तशी आम्हाला ती लागू करावी आणि येणाऱ्या काळामध्ये येणारं शासन ते लागू करेल. यासाठी आम्ही जुन्या पेन्शन योजनेचा सुद्धा या ठिकाणी ठराव बहुमतानं मंजूर करत आहोत. या शिक्षक संवाद मेळाव्यास माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजयराव भांबळे, माजी आमदार व्यंकटराव कदम, माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबेरे, शहर जिल्हा अध्यक्ष जाकीर अहमद खान, सुशीलाताई मोराळे, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रितेश काळे, महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा केंद्रे, युवती जिल्हा अध्यक्ष प्रेक्षा भांबळे, जुनी पेन्शन योजनेचे राज्य सचिव गोविंद उगले, जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी, BR कुणगीर, विकास लंगोटे, भगवान वाघमारे, शिक्षक सेल राज्यस्तरीय अध्यक्ष दिलीप सोनवणे, जिल्हा अध्यक्ष गोपाळ भुसारे, केशवांना दुधाटे, नारायण चौधरी, सौ शीतल सोनटक्के, गोविंद चोरघडे, होगे सदाशिव, गुलाब कदम, मोतीराम शिंदे, खिस्ते इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. या शिक्षक संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात
प्रथमच शिक्षकांसाठी या भव्य दिव्य शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 5,000 शिक्षक बंधू भगिनी या संवाद मेळाव्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष ढगे यांनी केले. समारोपानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या भव्य शिक्षक संवाद मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मराठवाडा विभाग अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांचे संपूर्ण मराठवाड्यात विशेष कौतुक होत आहे.